विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि पर अमरावती में कांग्रेस की ओर से बेरोजगारी और बढ़ती महंगाई के खिलाफ विशेष दही हंडी का आयोजन किया गया। इस दही हंडी में बड़े पैमाने पर महिलाएं शामिल हुई। अमरावती में कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर की उपस्थिति में विशेष महिला दही हंडी का आयोजन किया गया। दही हंडी के माध्यम से महिला सुरक्षा का मुद्दा उठाया गया। इस मौके पर बोलते हुए विधायक यशोमती ठाकुर ने विरोधियों पर दही हंडी में गड़बड़ी के लिए 50,000 रुपए देने का भी आरोप लगाया। साथ ही उन्होंने महिला सुरक्षा के मुद्दे पर सरकार पर निशाना साधा और कहा कि महिलाओं की सुरक्षा बनी रहनी चाहिए। 1500 रुपये देकर महिलाओं को कमजोर ना करे। सुरक्षता राहिली पाहिजे। तुम्ही बघा ना, सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची, ही हा एक अट्टहास आहे। त्यांना फक्त 1500 रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत, कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होत आहे? सरकार, होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे। नागपूरची केस दाबली की नाही दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत। आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्माना खातर, महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी आम्ही चालतोय आणि या ठिकाणी तुम्ही बघितलंय बाकी सगळं कसं नेमकं तुम्ही या दहीहंडीकडे पाहता? नाही, आम्ही बघतो, पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे। मी सांगते तुम्हाला काय झालं। एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये 3 लोकांना 50-50 हजार रुपये देण्यात आले होते आणि ते 50,000 रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या। त्या आम्ही SP-ना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली, त्याची काळजी SP-नी घेतली। पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतोय, आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही। कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं बघितलं नाही। इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत, पण जे चुकीचं करतायत त्यांच्याच पथ्य ते लागत आहे असं मी आवर्जून म्हणेल। शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षितेचा संदेश आहे। त्या सुरक्षितेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दामून काड्या घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन। तुम्ही महिलांना आणि पुरुषांना पण शपथ दिलेली आहे काय?